हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम आणि शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी राजे यांनी तुकारामांना भेटीस बोलावणे पाठवले होते. अब्दागिरी घोडे घेऊन कारकून न्यावयास आले होते. अब्दागिरी झेंडा असतो त्यावेळचा जसा गोली असते, हा गोल असते, त्याला अब्दागिरी म्हणतो. असं गोल असते आणि मग ते असं धरतात, तर ते अब्दागिरी म्हणायचं. आणि कारकून वगैरे व्यवस्थित म्हणजे माणसं असं त्यांच्याकडे पाठवलं होतं. पण तुकारामाने ते निमंत्रण नाकारले. राजांना त्या खालील 14 अभंगातून पत्र पाठवले. राजाने यातल्या 14 अभंगातून पत्र पाठवले. मग साधू खरा कसा असतो हे अभंगातून कळते. तर या अभ्यावी साधूला आत्ता म्हणा किंवा परपूर्वी म्हणा, कुठल्याही साधूला जगातल्या जर राजानं बोलावणं पाठवलं तर त्याला आनंद होणार नाही का? गडबडीत तो जाईल, काहीतरी गावते, आता बघूया, आपलं दारिद्र्य दूर होते. पण हा तुकाराम महाराज कसा होता? दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. दिवट्या म्हणजे त्या प्रवासात रात्रीचं वगैरे लागलं तर दिवट्या घेऊन लागायच्या. छत्री म्हणजे ते त्याचं हे त्याला आदराचं स्थान म्हणून त्याला छत्री अंगावरती आणि घोडा बरोबर बाजायचा. हे तो बऱ्यात न पडे. हे काय मला बरं वाटत नाही, तुकाराम म्हणतोय. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया. आणि ते देवाकडे तुकाराम विनंती करतोय, पंढरराया मला ह्यात कशाला अडकून ठेवतोस? हे काय मला आवडत नाही. मान दे दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. मान मरात दंभ अहंकार ही शुकराची म्हणजे ही डुकराची विष्ठा इतकं हे वाईट आहे. मला मान वगैरे काय नको आहे, काय गरज आहे मला मान. तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी सोडवणूक करा, धावत या आणि यातनं मला सोडून न्या. हे मला नको आहे असं देवा करतो. मागणी मागतोय. पुढचा अभंग आहे. नावडे जे चित्ता तेची होसी पुरविता. देवा माझ्या चित्ताला मला जे आवडत नाही ते तू कशाला देतोस? की मला जे आवडत नाही, मला हे जे देव हे राजदरबार वगैरे हे सगळं छत्री घोडा अब्दागिरी नजराणा मला काय आवडत नाही. तू मला हे कशासाठी देतोस? का रे पुरविली पाठी माझी केली जीवेसाठी. आणि तो देवालाच शिवाय देतोय. ते म्हणते माझी काय म्हणून पाठ घेतलीस, कशाला मला हे देतोस असं देवाला म्हणतोय. करावा संग वाटे दुरा व्हावे जग. तर तो न करावा संग, कुणाची मला संगत करूशी वाटत नाही. हे जग सगळं जग दूर करून बाजूला गप्प अरण्यात कुठेतरी बसावं असं मला वाटतंय. सेवावा एकांत वाटे न बोलावी मात. एकांत बसावं आणि कुणाशी काही बोलावं असं मला वाटत नाही. जन धन तन वाटे लेखावे वमन. जन म्हणजे लोक, धन म्हणजे पैसे आणि तन म्हणजे शरीर. हे वाटे लेखावे मग हे जन धन सगळं हे वमन म्हणजे वखल्याला ओकारी जे वकून टाकले तिकडे कुणाचं लक्ष जाते, किळस वाटते. तर तसं मला हे वाटतंय. पैसे म्हणजे तसं वाटतात, किळस वेगवेगळी जाऊन घेत नाही मी हे. तुका म्हणे सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा. तर पंढरीनाथा देवा तुझ्या हातात सगळं आहे, कशाला मला ह्यात अडकून होते, ह्यातनं मला सोडू. विरंचने केले ब्रह्मांड सकळ त्या माझी खेळ नाना युक्ती. विरंची म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानं हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं आणि त्यामध्ये हे वेगवेगळे हे खेळ सगळा मांडलेला आहे. वेगवेगळा खेळ मांडला आहे. युक्तीचा बाळक ब्रह्मनिष्ठ ज्ञानी गुरुभक्ती मनी विश्वासेसी. तर युक्तीनं ह्या ब्रह्मनिष्ठ ज्ञानी असा हा माणूस आहे.
गुरुभक्ती मनी विश्वासेसी, ऐसा तुझा प्रेमा कळे काही एक, पाहून या लेख पत्र खिचे. मी तुझं तुझं पत्र मी वाचलं, पाहून या लेख पत्र देवा तू तुकाराम म्हणजे शिवाजी महाराज यांनी तुम्ही जे मला पत्र लिहिलंय त्या पत्रिकेचा लेख वाचला. युक्तीचा बाळक तू, ब्रह्मनिष्ठ ज्ञानी असा चांगला आहे, गुरुभक्ती सदा रथ आहे, तू चांगला आहेस. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, तुझं नाव हे शिव म्हणजे शिवाजी असं ठेवलंय. छत्रपती सूत्र विश्वाचे की, छत्रपती हा तुकाराम महाराज हे अभंग करत होते 1635 पासून 1649 पर्यंत. आणि छत्रपती पदवी केव्हा मिळाली? 1674ला गादी बसल्यावर. त्यामुळं हे अभंग त्यांचा असणार नाही. आपण अर्थ घेऊया. छत्रपती हे 74 साली राज्याभिषेक झाला त्यावेळेला छत्रपती ही पदवी त्यांना मिळाली. त्या गागा भट्टा वगैरे सगळ्यांनी दिली. परंतु हे घुसडूनमध्ये अभंग घालतात, परंतु त्या अभंगातलं एखाद्या अक्षरावरनं यांचं खरं का खोटं ते कळतंय. छत्रपती सूत्र विश्वाचे की, व्रतनेम तप त्याग ध्यान योग कळा, करुणी मोकळा झाला सेतू. की ध्यान योग कळा आहे, वृत आहे, नेम आहे, सगळं तू केलं आहेस. तू देवा, तू शिवाजी राजा, तू हे सगळं केलेस. हहेता लागला आमुचिया भेटी, पत्रा माझी गोष्टी हेची करे. हहेता म्हणजे तुम्हाला हेतू हे तुमचा निर्माण झाला आहे. काय हेतू निर्माण झाला आहे? की आमची भेट व्हावी हे हेतू तुमचा आहे. आणि म्हणून पत्रात हे गोष्ट सांगितली आहे, भेटीला यावं म्हणून. याचे हे उत्तर ऐक गा भूपती, लिहिली विनंती हेताची. म्हणजे ही भेटीला यायचा हेतूनं जी विनंती केली याचं उत्तर भूपती ऐक. भूपती म्हणजे भूमीचा पती, राजा. भूमीचा जो पती तो भूपती म्हणजे कोणतं? राजा. याचे हे उत्तर ऐक गा भूपती, लिहिली विनंती हेताची. अरण्यवासी आम्ही फिरो उदासीन, दर्शन येईल अमंगळ. मी अरण्यात राहणार आहे, आम्ही उदास असे फिरतोय. चांगलं सगळं आम्ही काय ते हे करत नाही. आमची कपडे वगैरे घालून तर नटानटी काही करत नाही आम्ही. ही आणि आमचं म्हणून अरण्यात आम्ही फिरत असल्यामुळं आमचं काय बघण्यासारखी आमची काया नाही. आम्ही अमंगळ असे आहे. वस्त्रावीन काया जालीसे मळीन. आमची चांगली कपडे अंगावर नसल्यामुळं आमची काया मलिन अशी झालेली आहे. अन्नरहित हीन फळाहारी. आणि आम्हाला काय अन्न बिन्न खायला मिळत नाही. काहीतरी आम्ही फळं वगैरे काय मिळतील ती खाऊन त्यावरच जगतोय. पूर्वी जंगलामध्ये ही सगळी फळं वगैरे असायची, भरपूर असायची जंगलामध्ये. आता सगळं जंगलच तोडून टाकलं, मग काय मिळणार? आता भरपूर प्रत्येक हंगामामध्ये भरपूर फळं असायची. आणि हे सगळे जंगे धनगर वगैरे सगळे भिल्ल, वारली, खूप हे असे जंगलात राहणारे लोक हे त्या फळावरच जगायचे. अन्नरहित हीन फळाहारी, रोडके हातपाय दिसे अवखळा, काय तो सोहळा दर्शनाचा. तुकाराम म्हणाला माझे हातपाय रोडके झाले. रोडकेमध्ये काटकोटीसारखे झाले. रोडायला सुजल्यात नाही, फुलत नाही, तर हातपाय रोडके झाले आहेत. काय तो सोहळा दर्शनाचा. मग कशाला बघायचं? मग हे रोड हातपाय काटकोटी झालेले असले. हे तुकारामय माझी विनंती, सलगीची वार्ता हे भेटीची करू नका. तुकाराम महाराज म्हणतात मी सलगीने विनंती करतोय महाराज शिवाजी महाराजांना, तुम्ही माझ्या भेटीची काय वार्ता करू नका. भेटीची काय बोलू नका, भेटीबद्दल काही बोलू नका. पुढे म्हणतात ऐसी माझी वाणी दीनरूप पाहे, हे त्या करुणा आहे हृदयस्थाची. माझी वाणी असे दीनरूप आहे, हे सुद्धा त्या हृदयस्थ परमेश्वराची कृपा आहे. म्हणजे हा शिवाजी महाराजांना करुण्याने अगदी गरिबीलाच सांगतो, मला काय यायचं नाही, मला काय बोलू नका, मला काय हे करू नका.
हे सुद्धा म्हणतोय, तो म्हणतोय देवाची माझ्यावर कृपा आहे म्हणून मी बोलतोय. नहो किविल वाणी नाहे आम्ही दीन, सर्वदा शरण पांडुरंगी. आम्ही केविलवाणी नाही, कुणाच तरी करुणा भाकीत नाही, कुणाच्या हातापाया पडणारे नाही, आणि आम्ही हीन दीन म्हणजे गरीब नाही. तर सर्वदा शरण पांडुरंग, आम्ही पांडुरंगाला शरण गेलोय, आम्ही काय हीन दीन नाही, असंही तो म्हणतो. पांडुरंगा आम्हा पाळिता पोसिता आणि कांची कथा काय तेथे. हा पांडुरंग आम्हाला पाळतोय, पोसतोय, आणि इतरांची कथा आम्हाला इथं काय इथं उपयोग आहे. पांडुरंग आमचा पोषित असल्यावर तुम्ही आम्हाला पोसायची काय गरज आहे, असं म्हणतोय. असं मग देवावर एवढी निष्ठा पाहिजे, नाही तर देवाला तिथं टाकला की निघाला तिकडं महाराजाकडे, शिवाजी महाराजाकडे नाही. एवढा पांडुरंग आमची पालन पोषण करणार आहे. मग तिथं मग आम्हाला तुमची काय गरज आहे. तुझी भेट घेणे काय हे मागणे, आशेची शून्य केले आम्ही. आता तुमची मला भेट कशालासाठी घ्यायची, आम्ही आशा शून्य झालेलो आहे. आमची कशातच आशा नाही, आम्हाला काय मागायचं नाही, काय नाही, आमची आशाच नाही. मग आम्हाला तुम्ही कशाला बोलवता. निराशेचा गाव दिधला आम्हासी. आणि तुकाराम महाराज आम्हाला गाव कुठलं दिले, निराशेच्या गावात आम्ही राजेच आहोत असं म्हणतो. निराशेचा गाव दिधला आम्हासी, प्रवृत्ती भागासी सांडी येले. प्रवृत्ती भागासी म्हणजे निरीच्छा असं झालो आहे आम्ही. इच्छारहित प्रवृत्ती म्हणजे काहीतरी इच्छा करणं, आणि निवृत्ती किंवा निराशा म्हणजे काही निरीच्छ राहणं. तर आम्ही हे सगळं प्रवृत्ती भाग सोडून दिलेला आहे. प्रतिवृत्तीचे हे मनपती भेटो, तैसे आम्ही विठो माझी नांदो. पतिव्रता असती, तिला पतीची भेट व्हावी अशी इच्छा असती. आम्ही मात्र विठ्ठवाची भेट केव्हा होईल यामध्ये त्याच्याशी विठ्ठलाबरोबर आम्ही नांदत आहोत, राहत आहोत. विश्व हे विठ्ठल नाही तुझे काही. आम्हाला असं वाटतं हे सगळं जग, हे सगळं विश्व हे विठ्ठलच आहे. देखणे तुझे ही तया माझी. आणि सगळं विठ्ठलमय दिसते. आणि शिवछत्रपती तू सुद्धा, शिवाजी महाराजा तू सुद्धा विठ्ठल रूपच आम्हाला दिसतोस. तुझंही विठ्ठल ऐसेची वाटले. तू विठ्ठल आहेस असं आम्हाला वाटलं. परी एक आले आडवे हे, परंतु निष्कारण हे पटपत्र तुझं ते आमच्या येते. सद्गुरू रामदासाचे भूषण. आता रामदासाचा काय संबंध, उगाच म्हणतात सद्गुरू रामदास, हे खोटा दावा आहे रे. सद्गुरू रामदासाचे भूषण, ते घाली मन चळू नको. ते तर सद्गुरू रामदास ते म्हणायचे. सद्गुरू रामदास हा साताऱ्याचा जो किल्ला आहे, अजिंक्यतारा किल्ला साताऱ्याचा, तिथे छत्रपतींची राजधानी होती, साताऱ्याच्या जवळ आहे. आणि त्याच्यापासून पश्चिमेला सज्जनगड किंवा परळीचा किल्ला आहे. तर हे त्याने सगळ्या आपल्या त्या हनुमंत स्वामीची बखर आहे. रामदास संन्यासीच होते. मग त्याच्या गादीवर कोण बसायचं, तर नंतर त्यांच्या भाऊबंदातनं एक माणूस येऊन बसला गादीवर, त्याचं नाव हनुमान स्वामी. त्यानं बखर लिहिल्या, काही लिहिल्या, आपल्या वाडवडिलाचं नसतं ते गुण गायलेलं आहे. तर तो म्हणायचा की शिवाजी महाराज त्या परळीच्या ह्याच्यावर जाऊन, सज्जनगडावर जाऊन शिवाजी महाराज त्याचा कायम सल्ला घ्यायचे. आणि मग त्यामुळं शिवाजी राजाने हे राज्य स्थापन केलं. परळीचा किल्ला शिवछत्रपती 1674ला राज्याभिषेक करूया. 1673ला परळीचा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला होता. त्याच्या आधी तो मुघलांच्याच ताब्यात होता. मग ह्यो रामदास तिथं होता कुठं, आणि ह्यो जाईत होता कुठं. इतिहासाच्या पाच्यामध्ये इतिहास मोडीमध्ये सगळा इतिहास आहे. ते भाऊला मोडी शिकवायचे आहे, पण बघूया का शिकतोय. तर मोडी सगळी वाचायचं. माझ्याकडे आमच्या घरात इथे माझ्याकडे एक वही आहे की आमच्या आजोबांनी 1898 साली 1898 साली म्हणजे हे 1998, आणि आता हे 2020 झालं. 120-22 वर्षापूर्वी आमचे आजोबा खंडू जाधव होते. ते तारण्याच्या ह्याच्याकडनं सभासद म्हणून ब्राह्मण होता.
त्याच्याकडून 5 रुपये काढले ते. त्याबद्दल आमचं सगळं शेत त्यांच्या ताब्यात 5 रुपये काय. आणि ते किती 1947 पर्यंत ते जवळ 50 वर्षे ते त्याच्या ताब्यात होते. आणि मग त्याच्याकडनं काढून घेतलं. मग ते त्याच्याकडनं काहीतरी 1920ला काढून घेतलं आणि ते किल्लेदाराच्या ताब्यात केलं. नंतर आमच्या वडिलांनी वगैरे ते करायला म्हणून घेतलं आणि मग दिल्या सगळ्या गावाला पलपटून सगळ्या सावकार असले म्हणून ती जमीन राहिली. तर सांगायचं की 5 रुपयाच्या कर्जासाठी सगळे जायत होते शेतकऱ्यांचं. काय स्थानचं इनाम फिरवी रक्ताचा फेर, ठोक मराठी मनगट दावी तुझे हाड पीर. हे जे इनामदार जे लोक होते ह्याने रक्ताचं पिळून पिळून लोकांना खाल्लं. कोणाले सद्गुरु श्री रामदासाचे भूषण ते घाली मन चळव नको. बहुता ठाई वृत्ती चावळली जेव्हा रामदास तेव्हा घडे कैसे. तर ते उगस काय ते पुढे म्हटलंय सगळीकडे जर वृत्ती चावळले तर रामदास हे कसं घडणार वगैरे. तुका म्हणे बापा चातुर्य सागरा भक्तिभाव तारा भाविकासी. हे सगळा अभंग क्षेपक अभंग आहे. हा मुद्दाम घुसडलेला अभंग आहे. तर पुढचा अभंग आहे तो खरा अभंग आहे. वरचे 2 पहिले खरे, हे पुढचे 2 खोटे आणि हे पुढचा खरा अभंग आहे. तुम्हा पासी आम्हा येऊन या काय वृथा सीना आहे चालण्याचा. तुकाराम महाराज म्हणतात शिवाजी राजा तुझ्याजवळ येऊन आम्हाला काय काय हे आहे, आम्हाला काय मिळणार आहे. फक्त चालण्याचा त्रास तेवढा आम्हाला होईल. कारण तुझ्याकडं काय मिळणार आम्हाला मिळवायचंच नाही. तुझ्याकडे आम्हाला काय मागायचंच नाही. मग तू कशाला हे करतोस. मागावे ते अन्न तरी भिक्षा थोर. तुकाराम महाराज म्हणतात राजाकडे आपण अन्न मागायचं खायला काहीतरी अन्न. तर भिक्षा मागितली की पोट भरते की मग तुझ्याकडे मागायची काय गरज आहे. आणि वस्त्राचे थार चिंध्या बिधी. भाऊ ते बघ तिथं वस्त्रासी हे थार चिंध्या बिधी. बिधी म्हणजे गल्लीत, बिधीला म्हणजे गल्लीला. गल्लीतल्या चिंध्या ज्या आहेत त्या चिंध्या घेतल्या आणि अंगावर घातल्या जुनी कापडे घेतलं तर आमचं बाकी. मग कशाला तुझी कापडे घालायची. आम्हाला काय असं मिरवायचं आहे काय कापडे घालून. निद्रेसी आसन उत्तम पाषाण. आणि आम्हाला तर अंथरूण पांघरून वगैरे पाहिजे म्हटलं तर आम्हाला निद्रेसाठी पाषाण म्हणजे दगडावर झोपलं की व्यवस्थित शिळेवर व्यवस्थित चालतंय. निद्रेसी आसन उत्तम पाषाण वरी आवरण आकाशाचं. आणि पांघरून काय आकाशाचं पांघरून दगडावर झोपायचं. तेथे काय करणे कवणाची आस वाया होय नाश आयुष्याचा. मी कशाला कोणाची आशा करू. माझ्या आशेमुळं आयुष्याचा माझा नाश होतोय. कशाला मी आशा करू कशाची. राजग्राह यावे मानाची आसे. राजाच्या घराकडे काय वेळ जायचं मान मरातब मिळावा म्हणून. तेथे काय वसे समाधान. तिथं काय समाधान होणार आहे का. समाधान होणार नाही. रायाचे घरी भाग्यवंता मान. राजाच्या घरामध्ये भाग्यवंत जे लोक असतात त्यांना मान मिळते. इतरा सामान्य मान नाही. गरीब माणसं राजाच्या दारात जातात तसे काय मान मिळत नाही. जो मोठा असतो त्यालाच मान मिळतो राजाच्या दारात. देखोन्या वस्त्रे भूषणाचे जन तात्काळ मरण येथे मज. की वस्त्रे भूषण दागदागिने अंगावर चांगले कपडे घातलेले लोक बघितले की मला मेल्यासारखं वाटते. कशाला हे काय नटल्यात असं. ऐकून या मानाल उदासता जरी तरी आम्हा हरी उपेक्षिना. तुम्ही आमच्यावर कदाचित रागावाल उपेक्षा कराल आमच्यावर रागावाल. पण तुम्ही जर रागावला तरी जो देव आहे आम्हाला हरी जो परमेश्वर आहे तो आमची कधीही उपेक्षा करणार नाही. तुम्ही जरी आम्हाला उदास झाला तर चालतंय.
आता हेची तुम्हा सांगणे कौतुक, तुम्हाला मी हेच कौतुकानं सांगतोय. भिक्षा ऐसे सुख नाही नाही, भिक्षा मागण्यासारखं सुख काहीही नाही. राजाचं काय म्हणून घ्यायचं, निमित्त व्हायचं राजाचं. तपव्रत याग महाभले जल, आशाबद्ध हीन वर्तताती. तप तप तपश्चर्या केलेली आहे. व्रत म्हणजे व्रत, आता एकादशी वगैरे असे काहीतरी व्रत करतात ते, असे व्रत केलेले व्रत. आणि याग, याग म्हणजे यज्ञ याग केलेले, असे जे लोक हे या केलेले आहेत, असे मोठमोठे लोक यज्ञ याग केलेले, तप केलेले, परंतु असे असं राजाच्या दारात आशाबद्ध होऊन हीनपणानं वर्त, हातापाया पडतात. अगदी राजापुढं अगदी हात काकुळीतला येऊन हात जोडतात. काय असणे कमी आहे सांगा तुझ्या. तर तो म्हणतोय, तुका म्हणे तुम्ही श्रीमंत मानाचे, पूर्वीचे दैवाचे हरिभक्त. तुकाराम म्हणतात, तुम्हाला श्रीमंत आहे, तुम्हाला श्रीमंतीचा मान आहे, पण आम्ही दैवाचे हरिभक्त आहेत. मला दैव आहे, देवा एवढा कोण आहे. देवानं मला हे दैव दिलेलं आहे हरिभक्तीचं, त्यात मी मशगूर आहे. की तुमची मला काही गरज नाही. असा कोण दुनियेमध्ये एक तरी साधू असेल का सांगा. राजा बोलतोय नाही म्हणतोय, मला किती काय गरज आहे, मी माझ्या भिक्षेवर भागतोय. आता पुढचा अभंग आहे. आता एक योग साधावा हा नीट, भल्याचा तो वीट मानू नये. तर आता तो उपदेश करतोय तुकाराम महाराज शिवाजीला, चांगल्या गोष्टीबद्दल त्याचा कंटाळा करू नका, चांगल्या गोष्टीचा वीट मानू नका. जेणे योगे तुम्हा घडे पाहे दोष, ऐसा हा सायास करू नये. तुम्हाला ज्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, शिवाजी राजा ज्यामुळं तुला दोष तुझ्या अंगावर येतील, असा सायास म्हणजे प्रयत्न करू नकोस, कुठलंच काम करू नकोस. आपल्याला दोष प्राप्त होईल, आपल्याची लोक नावे ठेवतील, निंदा करतील, बोल लावतील, असं कुठलंही काम करू नकोस. ऐसा हा सायास करू नये. निंदक दुर्जन संग्रही असती, त्यांची युक्ती चित्ती अडवू नका. राजाच्या घरात, राजाच्या दरबारात, राजाच्या राजवाड्यात निंदक लोक असतात, दुर्जन असतात. संग्रही असतात म्हणजे निंदक आणि दुर्जन असतात. तर अशा लोकांनी काय जर सांगितला सल्ला चुकीचा दिला तर ते ऐकू नका. परीक्षावे कोण राज्याचे रक्षक, विवेक पाहून या. तुम्ही राज्याचं राज्याचं रक्षण करणारे कोण आहेत ते बघा. आणि उगाच असं निंदक दुर्जन आहेत त्याचं ऐकून काय करू नका. विवेक म्हणजे विचार, चांगला विचार करून तसं तुम्ही वागा. सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा, अनाथांच्या काला साह्य व्हावे. मी काय सांगायची गरज नाही म्हणतोय. सर्वज्ञ तू राजा, तू सर्वज्ञ आहेस, तुला सगळं कळतंय, मी कशाला सांगू तुला. परंतु एक मी सांगतो, एक सांगितले त्यानं, अनाथांच्या काला साह्य व्हावे. अनाथ म्हणजे देन दुबळे आहेत, त्यांना मदत करावी, त्यांच्या कामाला मदत उपयोगी पडावं, हे तुकारामानं सांगितले शिवाजीला. माझं काय करू नकोस तू, परंतु इतर दोन दुबळे लोक आहेत त्यांच्या तू उपयोगी पड. हेचे ऐकून या सावधान चित्त समाधान, आणि दर्शन जाड नाही. हेच मी ऐकलं तर मला समाधान वाटेल. काय की शिवाजी राजा गोरगरिबांच्या उपयोगी पडतोय, हे मी ऐकलं की मला समाधान होईल. आणि माझं दर्शनाची काय गरज आहे. घेऊन या भेटी कोणा संतोष, आयुष्याचे दिस गेले. तुमची भेट घ्यायची, यायचं आणि आयुष्यातले 4-2 दिवस घालवायचे, नष्ट करून टाकायचे. कशासाठी हे करायचं. एक दोन्ही कर्मे जाणून या वरमे, आपली या भ्रमे राहू आता. माझी काही 1-2 कामं आहेत ती कर्मे, आणि मी आपल्याच ह्या माझ्या आनंदामध्ये, भ्रमामध्ये, ईश्वराच्या ह्याच्यामध्ये मी राहणार आहे. कल्याणकारक अर्थ याचा एक, सर्वाभूती देख एक आत्मा. आणि सांगत्या सर्वाभूती सर्व भूतामध्ये एकच आत्मा आहे.
श्रीमंत गरीब पशु पक्षी माणसं सगळ्यांना एक आत्मा आहे. तर सगळ्यांना तू मान दे, सगळ्यांचा तू दुःख अडचणी सगळ्या दूर कर. आणि हे कल्याणकारक मी एवढंच तुला सांगतोय की ह्याच्यामुळंच कल्याण आहे. आत्मा रामी मन ठेवून यार आहे. पुढचा जो अभंग सुद्धा सगळा चुकीचाच आहे. रामदासी पाहे आपण या अक्षरामध्ये रामदासाचं घालायचं म्हणजे नंतर ह्या 300 वर्षाच्या ह्याच्यात त्या चोपडीत त्या ह्यांनी अभंग रामदासाचा असे घातलेले आहे. रामदासाला पहा, रामदासाकडे आत्मा, रामदासावर लक्ष ठेवा. कशाला लक्ष ठेवा? हे सगळे ब्राह्मण ज्यावेळा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला त्यावेळा ते म्हणले, तू शूद्र आहेस, तुला गादीवर बसायचा अधिकार नाही. आम्ही फक्त ब्राह्मणानेच गादीवर बसावं आणि क्षत्रिय कोण राहिलाच नाही म्हणायचे. असं तो त्याने हे केलं. आणि म्हणून मग शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं, तुला राज्याभिषेकाचा अधिकार नाही आणि आम्ही काय राज्याभिषेकाची पूजा करायला तुझ्याकडे येणार नाही. मग शिवाजी महाराज त्यांचा बाळाजी अवधी म्हणून होता, तर त्याला गागा भट्टाकडे काशीच्या पाठवून दिलं. तर त्यावेळी गागा भट्ट इथं पैठणला आलेले होते. पैठण ही दक्षिण काशीच म्हणत होते. औरंगाबाद जिल्ह्यात आता आहे ती, गोदावरीच्या काठाला. तिथे जाऊन बसले आणि त्याला बरेचसे म्हणजे दक्षिणा भरपूर पैसे दिले आणि त्या भटजीला आणून मग ते पुढचं हे केलं. आणि हे म्हणतात की रामाचं हे तुका म्हणे राया धन्य जन्म क्षिती. तुकाराम म्हणते, राजा तुझा जन्म हा क्षिती म्हणजे पृथ्वी. त्या पृथ्वीवर तुझा जन्म धन्य आहे. त्रैलोकी हे ख्याती कीर्ती तुझी. आणि तुझ्या त्रैलोक्यात तुझी कीर्ती पसरलेली आहे. अशी प्रसिद्धी झालेली आहे, कीर्ती पसरलेली आहे. तर हा अभंग सुद्धा असा क्षेपकच अभंग आहे. आता हे विनवणी प्रधान अष्टक. तर अष्टप्रधानाची नेमणूक 1674 साली झाली, जेव्हा हे झालं तेव्हा. आणि हे अभंग आहे आता ह्या प्रधान अष्टक म्हणून केलं आहे. आणि तुकारामाचं अभंग असता तर तुकारामाने 1645 साली 1649 साली 30 वर्षे आधी ही अभंग कसं काय लिहिलं असता. म्हणून हे प्रधान अष्टक जे म्हटलंय ना, हे सुद्धा खोटंच आहे. खोटाचा अभंग आहे. खोटा अभंगाला क्षेपक अभंग म्हणतात. क्षेपक म्हणजे कुठेतरी आत घुसडून घातलेला अभंग. आता हे नवीनी प्रधान अष्टक प्रभूसी विवेक समजावा. अष्टप्रधानांना मी विनंती करतो की शिवाजीला तुम्ही विवेक समजून सांगा. आता काय असं आहे. आणि सगळे शिवाजी महाराजांचे प्रधान शिवाजी महाराजांनी नेमले ते त्या भटजीने आपल्याला त्रास देऊ नये म्हणून. जो सेनापती जो आंबेराव मोहिते होता तो तेवढा मराठा होता. बाकी सगळेजण ब्राह्मण होते. 7 प्रधान हे ब्राह्मण होते. आणि एक जो आंबेराव मोहिते ते कराडच्या जवळ तळबीड म्हणून गाव आहे तिथला, तर तो त्याला सेनापती नेमलं होतं. एकच मराठा आणि 7 जण होते. प्रतिनिधी मान रक्षक चतुर सात्विकाचे घर तुम्हा पासी. त्याचा एक पंत प्रतिनिधी नावाचा असतो. तर हे तुम्ही मान रक्षक आहेसा, तुम्ही सात्विक आहेसा. आणि हे पुढचं म्हणणं मुजुमाचे धणी लेखन कारक. मुजुमदार म्हणून असतो एक प्रधान. तो मुजुमदार म्हणजे लिहिणारा, ते पत्र वगैरे लिहिणारा, त्याला तो पत्र लिहिणारा. पत्रीचा वेग समजावा. मी जे पत्राचं उत्तर देतोय ते मुजुमदार महाराज तुम्ही ते महाराजांना सांगा समजून. पेशवे सुरनेस चिटणीस डबीर. पेशवा म्हणजे मुख्य प्रधान. सुरनीस एक त्याचा असतोय, चिटणीस एक असतोय, डबीर एक असतोय. हे सगळे प्रधानच आहे. राजाज्ञा म्हणून एक असतो की ते राजाचा न्याय वगैरे करणारा. सुमंत सेनापती. हे सगळे जे राजाचे प्रधान आहेत, सेनापती सोडला तर सगळे ब्राह्मण आहेत. भूषण पंडित राव विद्याधर. भूषण पंडित राय विद्याधर. हे पंडित जे आहेत ज्यांच्याकडे विद्या आहे, विद्येचं धन आहे
असे पंडितराव ह्या ठिकाणी आहेत. वैद्यराजा नमन माझे असे, राजाकडे वैद्य ते राजवैद्य असतोय, त्यांना मी नमन करतोय, नमस्कार करतोय. पत्राचा अर्थ अंतरी जाणवणी विवंचोनी श्रवणी घाला तया. हे पत्राचा अर्थ तुम्ही सगळेजण प्रधान लोक हे पत्राचा अर्थ शिवाजी महाराजांच्या कानावर घाला. श्रवणी म्हणजे कानावर, श्रवणी घाला तया. सात्विक प्रेमळ दृष्टांताच्या मते बोलिलो बहुत कळावया. मी सात्विक प्रेमळ आणि काही दृष्टांत दिलेले आहेत. दृष्टांत म्हणजे उदाहरण दिलं, उदाहरण दिलंय आणि त्याप्रमाणे तुम्ही राजाला समजून सांगा. दृष्टांताच्या मते बोलिलो बहुत कळावया. यथास्थित निरोप सांगणे हा तया. यथास्थित म्हणजे जसा आहे तसा निरोप सांगा. नंतर एक आहे मी दुसराच निरोप सांगशील. सांगणे हा राया अर्थ पहा वाया जाऊ नेला. आणि ह्या माझ्या पत्रातला अर्थ व्यर्थ घालू देऊ नका. आणि त्या राजाला असा निरोप सांगा. भिडेसाठी बोला गाळून अर्थात अनर्थकारी तुमचे होईल तेणे. ह्यातला काही भिडेमुळं काही न ह्यातला अर्थ गाळून जर राजाला काही सांगितलं तर सगळा अनर्थ होईल. तुका म्हणे तुम्हा नमन अधिकाऱ्या सांगणे ते राया पत्र माझे. तुम्हा सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगतोय की माझं हे पत्र राजाला सांगा. पण हा अभंग सुद्धा क्षेपकच आहे, कारण अष्टप्रधान अष्टक म्हणून म्हटले. आता पुढचा अभंग आहे तो खरा अभंग आहे. जाणोनी अंतरा टाळसील कर तुझं लागली हे खोडी पांडुरंगा बहु कुडी. ही माझ्या मनातलं हे सगळं समजून घेऊन देवा तू माझी करकर जाऊ दे म्हणून हे काहीतरी माझ्या पाठ लागला असेल. करकर म्हणजे माझं भजन सोडून तू जाऊ दे तिकडे, ह्याला काहीतरी देऊया, तिकडे राजाकडे पाठवूया म्हणजे जमला बसला एवढं हे करीत आणि मुख्य भक्तीपासून दूर जाईल. तर तुझं लागली हे गोडी पांडुरंगा बहुकुडी. पांडुरंगा तुला ही भयंकर कुडी वाईट खोड लागलेली आहे. एखादा भक्त असा जर भक्ती करायला लागला तर त्याला काहीतरी कशात गुंतवायचं, मग तो गेला फुकटच जातो. विठविसी दारी धरणे एखादी या परी. एखादा दारात बसलेला असतो, तुकाराम म्हणजे पांडुरंगाच्या दारात एखादा बसलेला असतो, मग त्याला काहीतरी ते पैसे द्यायचे, काहीतरी द्यायचं, त्याचं काहीतरी काम करायचं, मग ती त्यातच गुंतवून राहतोय आणि पांडुरंगाला विसरतो. तुका म्हणे पाय कैसे सोडील ते पाहे. पण तुकाराम महाराज म्हणतोय मी तुझं पाय कसं सोडीन, मी का सोडणार नाही तुझं पाय. तू देवा मला हे तू शिवाजी महाराजाकडे कशाला पाठवतोस आणि हे मला अब्दागिरी हे कशाला माझ्याकडे आणून देतोस. नाही विचारित मेघ हगंदारी शेत. मेघ म्हणजे पाऊस, पर्जन्य. तो हगंदारीत पडतोय का शेतात पडतोय, सगळीकडे पडत असतो. इथं पडावं आणि इथं पडू दे असं काय तर हे असतं. समता असते त्याच्याकडं, समान, सगळ्यांना समान म्हणतो. नाही पाहो त्याचा अंत ठेवी कारण आपे चित्त. कसं तो आपल्या कारणावर आपलं चित्त ठेवतोय. आपल्या कारणापे म्हणजे कारणावर आपलं चित्त ठेवतोय आणि कोणाचाही अंत पाहत नाही. कोण? मेघ, पाऊस. वर्जित गंगा नाही उत्तम अधम जगा. गंगा नदी ही किंवा नदी कोणतीही नदी ही चांगल्याला जवळ करायचं, वाईट असेल त्याला वर्जित करायचं, त्याला वाळीत टाकायचं, असं नदी करीत नाही. नदी तुझा भाव करत नाही, सगळ्यांना पाणी प्यायला देते. तुका म्हणे मळ नाही अग्नीशी विटाळ. तुकाराम महाराज म्हणतात अग्नीला विटाळ कुठं आहे. अग्नीच्या ठिकाणी मळ कसा मळ म्हणजे घाण अग्नीच्या ठिकाणी राहू शकत नाही. आता तुकाराम महाराज म्हणतात
की काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. तुम्ही शिवाजी राजा आम्हाला काय ठेवा पाठविलेला आहे सा. आम्हाला विठ्ठल पाहिजे, आम्हाला काय हे तुमच्यात नको आहे. तुम्ही कळले ती उदार साठी परिसाची गार. तो तुम्ही देवा किती उदार, म्हणजे शिवाजी राजा तुम्ही किती उदार आहे सा. साठी म्हणजे बदला बदलीचा व्यवहार करणं. ह्याच्या बदलाला ते ही वस्तू घ्यायची ती वस्तू द्यायची. तर साठी परिसासी गार. परीस घ्यायचा परीस आमच्याकडनं परीस घ्यायचा आणि तुम्ही देवा हे आम्हाला गारगुटी आणून द्यायला लागलाय. आणि आमची भक्ती हा परीस आहे. आणि गारगुटी गार म्हणजे गारगुटी. परिसाला च्या बदलात गारगुटी तुम्ही आम्हाला कशाला देता. जीव दिला तरी वचना माझ्या नाही सरी. तुकाराम महाराज म्हणतात की मी माझं जे वचन आहे तो प्राण गेला तरी की मी बदलणार नाही. तुका म्हणे धन आम्हा गोमासा समान. तुकाराम महाराज म्हणतात गाईचं मांस याप्रमाणे आम्हाला ते धन आहे. गाईचं मांस कोणी खायला काय किडस येऊन जाते गाईचं मांस. मांसाचा जसा तिटकारा येतोय तसं पैशाचा धनाचा आम्हाला तिटकारा आहे. पिकवावे धन ज्याचे आस करी जन. तुकाराम महाराज म्हणतात की आपण शेतामध्ये काय पिकवावं. तर लोकांना खायला जे उपयोगी आहे असं तंबाखू लावू नये, लोकांना अफू लावू नये. शेतात जे लोकांना पाहिजे ते शेतात पिकवावं असं तुकारामाने सांगितलं. शेतात नको तेच लावायचं, पैसे जास्त मिळतात म्हणून असं करायचं नाही असं तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. पुढे उरे खाता देता नव्हे खंड न मिळता. धान्य पिकवलं, ज्वारी पिकवली, खातान सगळे खाऊन आराम सगळे प्रत्येकजण घरात झोपतात. तर असं धान्य पिकवा खाताना. आणि मविता म्हणजे मोजताना, अडीसरीने मोजताना सुद्धा काय खंडन व्हायला नाही इतकं असं तुम्ही धन पिकवा, धान्य पिकवा. खोली पडे ओली बीज तरीच हाती लागे निज. तुकारामानं सांगितलंय हे बीज आहे. पूर्वीच्या काळात खुरीने पेरत होतो आपण किंवा आता सुद्धा टोकतोय. जर ते खोल जर त्या ओलीला लागलं तर ते उगवते. न वरल्यावर जर टाकलं तर ते उगवतच नाही. ओली पडे ओली बीज तरीच हाती लागे निज. तुका म्हणे धनी विठ्ठल अक्षरी ही तिनी. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल ही 3 अक्षर हेच आम्हाला पैसे आहेत, हेच आमचं गठ्ठळ आहे. आता पुढचा अभंग आहे. मुंग्या आणि राव आम्हा सारखाची जीव. तुकाराम म्हणतात, महाराज म्हणतात राजाचा जीव आणि मुंगीचा जीव आम्हाला सारखाच आहे. आम्हाला राजा आणि मुंगी ह्यात काय फरक वाटत नाही. दोघांचेही जीव आम्हाला सारखेच वाटते. गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा. आम्हाला खूप मोह नाही, आम्हाला कशाची आशा राहिलेली नाही. आणि आम्हाला जो कळी काळ आहे, यम आहे, तर त्याचा फासा आम्हाला पडणार नाही. आम्हाला त्या फासात आम्ही अडकणार नाही. सोने आणि माती आम्हा समानची चित्ती. की आम्हाला सोनं आणि माती समानच वाटतंय. त्याच्या सोन्याची किंमत आणि मातीची किंमत आम्ही सारखीच समजतो. तुका म्हणे आले घर वैकुंठ सगळे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या घराला सगळं वैकुंठच येशू दे. देवाचं स्वर्गच आमच्या घरात आलाय, म्हणजे वैकुंठच आमच्या घरात आलंय. मग आम्हाला राजाच्या राजधानीकडे जायची आम्हाला गरजच काय. आता पुढं म्हणताय तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आणि आम्ही भक्ती करतोय विठ्ठलाची. आम्ही वैभव आमचा आहे. तिन्ही लोकात आमचं वैभव आहे. हाता आले घाव डाव आमचा माय बाप देव. हे हातात जे घावडाव आलेले आहेत आणि आमचा मायबाप हा देव हा आमचा माईबाप आहे.
काय त्रिभुवनी बळ अंगी आमूच्या सकळ, तुका म्हणे सत्ता ही आमूचीच आता. काय त्रिभुवनी बळ अंगी आमूच्या सकळ, त्रैलोक्याच्या अंगात जेवढं बळ नाही तेवढी माझ्या अंगात शक्ती आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आमच्या अंगात ही सर्व शक्ती आहे. तुका म्हणे सत्ता ही आमूचीच आता. कारण पांडुरंग आमचा जर त्राता आहे तर आमची सगळ्या जगावर सत्ता आहे, असं तुकाराम शिवाजीला अभंग लिहिताना पाठवतात. आता तो तुकाराम महाराज त्या शिवाजीला अभंग लिहिताना करतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला ते सुख कशाला होईल? तुम्ही विठ्ठल 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 असं भजन करा, मग आम्हाला सुख वाटेल. तुमची एरची वित्त धन ते मज मृत्येके समान. तुमचं जे एर म्हणजे तुमचं हे इतर वित्त निधर पैसा अडका धन जे सगळं आहे ते आम्हाला माती समान आहे. कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशी व्रत करा. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मद हे आस. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही हरीचे दास तुम्ही म्हणून घ्या, ही मला आशा आहे. शिवाजीला सांगा, तुम्ही हरिदास हरीचे दास देवाचे दास आहे असं तुम्ही म्हणा, आणि ही मला एवढीच माझी तुमच्याकडनं आशा आहे, इच्छा आहे. आता तुकाराम आणि ज्ञानेश्वर किती वाजले? एवढा वेळ आहे हो वेळ पुढे चालू थांबूया. बर. तर काय झालं, एक जण ब्राह्मण, धरणेकरी ब्राह्मण त्याला म्हणतात. धरणे देवाच्या दारात धरणे धरून बसायचं असतं. मला काहीतरी दे म्हणून सांग, त्याशिवाय मी सोडणारच नाही हो, असं धरणे आंदोलन व्हायचं. तर देवाच्या दारात ते धरणे आंदोलन एक करायला ब्राह्मण आलेला होता. तो कुठं आला? तो ज्ञानेश्वरांच्या तिथं दारात जाऊन बसला, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे. तर ज्ञानेश्वरांनी त्याला सांगितलं, तू तुकारामाकडे जा, त्याला काहीतरी पैसा अडका असं काहीतरी पाहिजे होतं, तू तुकारामाकडे जा. आणि मग तो जो आला ते तो धरणेकरी ब्राह्मण, त्याला ते 11 अभंग पुढचं हे अभंग आहेत ते त्यानं ते लिहिलेले आहेत. तर हे पुढचे 11 अभंग आहेत. धरणेकरी ब्राह्मणा स्वदेशीहून तुकाराम महाराज म्हणतात, अरे माझा बाप जो ज्ञानेश्वर त्याने मला हा खाऊ दिलेला आहे, म्हणून मी कौतुकाने क्रीडा करीत आहे. माझ्या बापे मज दिदले भातुके, भातुके म्हणजे खायला काहीतरी दिले, म्हणून कौतुके क्रीडा करी. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे ज्ञान आले त्याचे. अळी म्हणजे हट्ट केला मी, अळी केली, हट्ट केला मी, आणि मी काहीतरी बोललो, देवाकडे मागितलं, त्यामुळं मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. घेऊनी भाग जावे लवलाया, आले ती आठाया आपुलिया. तर म्हणून तू आता माझ्या दारात आलेला आहेस, तर तुझ्या वाटणीचं काय आहे ते मी देतो, ते घेऊन तू निघून जा. त्या ब्राह्मणाला म्हटले, तुका म्हणे ज्ञान देवी समुदाय, करावा मी पाय देईन वंदू. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानदेव जवळ भक्तांचा समुदाय आहे, मीही तेथे येऊन त्यांचे पायास वंदन करीन. की त्या ब्राह्मणाला सांगतात, ज्ञानदेवाजवळ सगळं आहे, मी सुद्धा येऊन त्याच्या पाया पडेल, आणि तू माझ्याकडे आलास तर हे सगळं तुझं काय मी देतो हे घेऊन जा. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणते ज्ञानदेव ऐसे तुम्हा. ज्ञानेश्वराला तिने लिहिले, अरे की तू ज्ञानियांचा गुरु आहेस, तुला महाराजा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणते ज्ञानदेव तू ऐसे तुम्हा. मद पामरा हे काय थोरपण,
माझा पामरा म्हणजे मी अगदी जो पामर आहे, मी हलका आहे, त्याला पामर म्हणायचं. मी अगदी हलका माणूस आहे, तर त्याला मला कसलं थोरपण आहे. मी अगदी लहान आहे. पायीची वाहन पायी बरी, आणि मला कशाला थोरपणा पाहिजे. पायातली जी वाहन असती ती पायातच बरी असती. तसं मी तुमच्या पायातली वाहन आहे, मी अगदी लहान आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे ह्या ब्राह्मणाला कशाला पाठवलास, की तू सगळा मोठा आहेस आणि मी तर अगदी छोटा आहे, तुमच्या पायातली वाहन आहे, माझ्याकडे कशाला पाठवलास. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुलने काय पुरे. की ब्रह्मदेव आदी करून सुद्धा तुम्हाला शरण येतात. ओळगणे म्हणजे शरण येतात. मग इतर लोक काय, ज्ञानेश्वर महाराजांना ब्रह्मदेव सुद्धा शरण येत होते. मग ते म्हणला, माझ्यासारख्या तुकारामाचा काय उपयोग, इतर देवांची तुमच्या पुढे काय थोरवी आहे. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानदेवा, मला युक्तिवाद वगैरे करण्याची रीतभात काय जमत नाही, काय नाही. तुमच्या पुढे युक्तिपाठ करणं किंवा बोलणं मला काय जमत नाही, म्हणून मी तुमच्या डोक्यावरती, तुमच्या पायावरती माझं डोकं ठेवतो. असं तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वराला उद्देशून. आणि ज्ञानेश्वराला उद्देशूनच दुसरं म्हणतात तुकाराम महाराज, बोलिली लेकुरे वेडी वाकोडे उत्तरे. हे मी अभंग जे लिहिलेत, तर ज्ञानेश्वराला म्हणतात, मी लहान मूल जे आहे, लेकूर जे आहे, लहान मूल जे आहे, तर तो वेडेवाकडे जे बोललं तरी ते क्षमा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मी तुमचं लेकरू आहे, मी काहीतरी चुकीचं बोलला असतो, मला क्षमा करा, तुम्ही सिद्ध आहेसा, तुम्ही साधू मोठे आहेसा. नाही विचारला अधिकार म्या आपुला. तुम्ही किती मोठा आहे हे मी तुमचा अधिकार सुद्धा विचारला नाही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पे किंकरा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरा, मी तुमचा किंकर म्हणजे सेवक आहे, मी तुमचा सेवक आहे, मला तुमच्या पायाजवळ जागा द्या. आता ज्ञानेश्वरांचे मोठेपण कसं सांगितले आहे. जयासी दारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानेश्वरांच्या दारात अजून सुद्धा त्या तिथं जे आहे तो सुवर्ण पिंपळ असं म्हटलं, सोन्याचा पिंपळ त्यांच्या दारात आहे. ज्ञानेश्वराच्या समाधीचं मंदिर आहे त्याच्या. अंगी ऐसे बळ रेडा बोले. तो त्या ज्ञानेश्वराच्या अंगात एवढी शक्ती होती की पैठणला त्या भटजीने बोलवलं आणि त्याने सांगितलं की हे सगळं एक आहे वगैरे. तर माझ्या जो आत्मा आहे तो त्या पशुपक्षात प्राण्यात सुद्धा आहे. तर सहज तिथले भटजी म्हणले, या रेड्यात सुद्धा आहे काय, तर आहे म्हटलं. मग रेडा हे बोललं काय, तर मग रेड्याला आणला त्यांनी, तो रेडा बोलून दाखवी म्हणून. म्हणजे ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्या. मग त्याला ते अग्निमेळे पुरोहितम असं ते बडबडायला सुरू केलं, वेदातला मंत्र म्हणायला सुरू केलं. मग ते ब्राह्मण सगळे भ्याले आणि मग ते हे गेले. तर जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगेसे बळ रेडा बोले. करेल ते काय नव्हे महाराज. ज्ञानेश्वर महाराज काय करू शकणार नाही. परिपाहे बीज शुद्ध अंगी, परंतु अंगा भक्तीचं शुद्ध बीज जवळ पाहिजे, मग ते होऊ शकते. जेणे घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानेश्वरानं मुक्तीची गवांदी घातलेली आहे. गवांदी म्हणजे भामद घातले, जेवण घातले. जेणेही घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची. तुकाराम महाराज म्हणतात, या ज्ञानेश्वरांच्या
आश्रयानं जर आपण राहिलो तर काय आपल्याला सुखाला समाधानाला काय कमी पडणार आहे. आता तुकाराम आणि धरणेकरी ब्राह्मण हे ज्ञानेश्वरांना धरणेकरी जो ब्राह्मण आलता तर त्याच्याबद्दलचे पुढचे 11 अभंग आहेत. तर काय बीड प्रांतातला, आता जो बीड जिल्हा आहे ना तिथला देशपांडे नामक एक ब्राह्मण पंढरपुरात अनुष्ठानाला गेला. पंढरपुरात आपण पुराणातील विद्वान व्हावे ही त्याची विठ्ठलाकडे मागणी होती. सगळं पुराण वगैरे सगळं याच्यामध्ये आम्हाला सगळं ज्ञान मिळावं. 10 दिवस अनुष्ठानाला झाल्यावर त्याला दृष्टांत झाला की तो आळंदीला ज्ञानदेवाकडे जा. पंढरपुरात तो देवाच्या समोर 10 दिवस बसला. 10 दिवसानं त्याला दृष्टांत झाला. त्याला त्या स्वप्नात येऊन सांगितलं की देवानंच की तू ज्ञानेश्वराकडे जा आळंदीला. मग आळंदीला आला तो. आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीसमोर अनुष्ठान मांडले. तिथे 12 दिवस उपवास घडले. मग ज्ञानेश्वरांनी त्याला दृष्टांत दिला, तू देहूकडे जावेस, तुकारामाकडे जा. तिथं 12 दिवस उपोषण केल्यावर ज्ञानेश्वरांनी सांगितले, इथं थांबू नको, तू देहूला तुकारामाकडे जा. मग तो देहूच तुकारामांच्याकडे आला. तुकाराम शूद्र, तो कसला अनुग्रह देणार हा विकल्प त्याच्या मनात होता. तुकारामाकडे तो आला, पण तुकाराम हा शूद्र आहे आणि तो ब्राह्मण होता, देशपांडे नावाचा. तो म्हणा काय देणार, म्हणून त्या तुकारामाबद्दल त्याची मनात पहिल्यापासूनच वाईट भावना होती, विकल्प मनात आलेला होता. तरी पण त्या ब्राह्मणाने तुकारामांच्या जवळ येऊन ज्ञानेश्वरांचा निरोप पाठविला. तुकारामाने ज्ञानेश्वराला धन्य धन्य असे उद्गार काढले, ब्राह्मणाला नमस्कार केला आणि पुढील 1317 ते 1347 या प्रसंगावर आधारित आहेत पुढील अभंग. त्यापैकी काही अभंग ज्ञानेश्वरांचा गौरव करणारे आहेत. ते विषय क्रमांक 133 मध्ये आलेले आहेत. आणि अभंग क्रमांक 1324 ते 1334 हे 11 अभंग तुकोबाने प्रसाद म्हणून ब्राह्मणाला दिलेले अभंग आहेत. व या प्रसादाचा नारळही दिला, पण त्या ब्राह्मणास ते योग्य वाटले नाही. तो ब्राह्मण प्रसादाचा नारळ व 11 अभंग टाकून गेला. नंतर तेथे कोंडबा नावाचा स्वयंपाकी आला. त्याला तुकारामाने तो नारळ दिला आणि ते 11 अभंग दिले. कोंडबाने तो नारळ घरी नेऊन फोडला. त्यात अमोल रत्ने मिळाली. त्या 11 अभंगांचे पठण केल्याने व्युत्पन्न शास्त्री पंडित झाला. ते 11 अभंगाचं वाचल्यानंतर तो कोंडबा जो आहे तो कोंडभट मोठा विद्वान झाला आणि त्यात रत्न होती ती मिळाल्यामुळे तो सावकार झाला. आणि तो भटजी मात्र देशपांडे मात्र टाकून गेलता ह्या 11 अभंग. संस्कृत पंडित झाला. हा नारळ अहमदाबादच्या एका सावकाराने त्यात रत्ने भरून तो आळंदीस येऊन ज्ञानेश्वरांच्या पुढे समाधीस अर्पण केला होता. हे कुठले तर अहमदाबादचा एक सावकार होता. त्यानं नारळाची रत्न ठेवून तो ज्ञानेश्वरांच्या समाधीपुढे दिली. पण ज्ञानदेवाने त्यास दृष्टी दिली की तू हा नारळ देहूत जाऊन तुकारामाला अर्पण कर. मग हा नारळ त्या सावकाराने देहूत येऊन तुकारामाला दिला होता. आणि मग तोच नारळ इकडे दिला, पण त्याचं नशीब नाही घ्यायचं, तो टाकून पळाला. आणि मग ते त्याचं नशीब त्या ब्राह्मणाचं ते घ्यायचं ते बदनशीब झालं. श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापासी. हे पंढरीशा पतितांना पापी लोकांना पावन करणारा हे देवा पांडुरंगा, विज्ञापना तुझ्या पायाजवळ माझी एक विज्ञापना आहे. विज्ञापना म्हणजे विनंती आहे. तुझ्या पायाजवळ माझी एक विनंती आहे. एक विज्ञापना पायापासी.
अनाथा जीवांचा तू 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 काज कैवारी. अनाथ ज्याला कोणी मालक नाही, ज्याला कोणी त्राता नाही, असे जे अनाथ आहेत त्या लोकांची कामं करणारा, त्यांचा कैवार घेणारा, त्यांची बाजू घेणारा तू आहेस. ऐशी चराचरी ब्रीदावळी. अशी चराचरात ब्रीदावळी. ब्रीदावळी म्हणजे तुझ्या ह्याची एक हे झालेली आहे, तुझी प्रसिद्धी झालेली आहे. न संगता कळे अंतचे गुज. आता तुझी लाज तुझ देवा. तो देवाला तो म्हणतो तुकाराम की तुला हे न सांगता सगळं कळतंय, आता तू लाज सांभाळ. तो माणूस माझ्याकडे कशाला येऊन बसलाय. अळीकर ज्याचे करीसी समाधान, अभयाचे दान देऊन या. जो असा अळीकर म्हणजे आपला हट्ट धरून बसलेला. अळी करणे म्हणजे हट्ट धरणे. तर हट्ट धरून हे बसलेला जे ब्राह्मण आहे त्याचं समाधान कर, त्याला अभयदान दे, त्याला त्याच्यावरती अभयदान दे आणि त्याचं समाधान कर. अभय म्हणजे भिऊ नकोस असं त्याला सांग. तुका म्हणे तुची खेळे दोईटाही, नसेल तो देई धीर म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात तू दोन्हीकडे फिर, त्या ब्राह्मणाकडे बी धीर दे आणि माझ्याकडे बी धीर दे. आणि जो धीर मलाही नाही तो मला धीर दे. आता पुढचा अभंग आहे ती देवाची तो हे करतो तुकाराम, प्रार्थना आळवणी करतोय. अगाये उदारा अगा विश्वंभरा. तर ती पांडुरंगा तू उदार आहेस, विश्वंभरा तू विश्वाचं पोट भरणार आहेस, विश्वाचं पोषण करणार आहेस. रखमाईच्या वरा पांडुरंगा, तू रखमाईचा पती आहेस, पांडुरंग आहेस. अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा. अगा तू हे देवा तू सर्वोत्तम आहेस. तुला कृष्ण म्हणतात, तुला राम म्हणतात. अगा मेघश्यामा विश्वजनित्या. तुला मेघश्याम म्हणतात म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात. विश्वजनित्या म्हणजे विश्वाला जन्म देणाऱ्या तू आहेस. अगा कृपावंता जीवन तू दाता. अरे पांडुरंगा तू कृपावंत आहेस, तू एखाद्याला जीवन देतोस, त्याला जगण्याचं सगळं साधन देतोस, किंवा जो मृत झाला तरी तुला जिवंत करतोस, असा तू जीवन देणार आहे. अगा सर्व सत्ता धरतीया. आणि पांडुरंगा तू सगळी सत्ता धरलेली आहेस, सगळी सत्ता धरणारा तू आहेस. अगा सर्व जाणा अगा नारायणा, करुणा वचना चित्त द्यावे. अगा सर्व जाणा अगा नारायणा. हे सर्व जाणणारा तू आहेस, तू नारायण आहेस, सर्वज्ञ आहेस. करुणा वचना चित्त द्यावे. मी अगदी करुणा वचना मी काकुळतीनं देवा तुझ्याकडे मी बोलतोय, ते तेवढं माझ्याकडे चित्त द्याने ऐका. तुका म्हणे नाही अधिकार तैसी, सरती पायापाशी केली मागे. तर मला काय अधिकार नाही, परंतु तुमच्या पायाजवळ मी परिपूर्णता केलेली आहे. तुमच्या पायाजवळ बसून मला तो आज मी तुमची सेवा केलेली आहे. नव्हे दास खरा परी झाला हा डांगोरा. तुकाराम म्हणतात मी काय खरा दास नाही देवा, पण माझा डांगोरा झाला आहे. डांगोरा म्हणजे प्रसिद्धी झाली. उगाच मी खरा दास नाही, खरा भक्त नाही, पण माझी उगाच प्रसिद्धी झालेली आहे. यासी काय करू आता तू हे सकल जाणता. देवा पांडुरंगा मी हे सगळं त्याला मी काय करू, माझा निष्कारण प्रसिद्धी माझी झाली आहे. तू हे सगळं तू देवा हे सगळं जाणणारा आहेस. नाही पुण्य गाठी जे हे वेचू कोणासाठी. माझ्या गाठीला पुण्य नाही, त्यामुळे मी ते पुण्य कोणासाठी खर्च करणार. तुका म्हणे का उपाधी वाढविली कृपानिधी. तुकाराम महाराज म्हणतात उपाधी म्हणजे मला साधू म्हणून मला मोठा मान देऊन का भटजीला इथं कशाला आणून ठेवलास,
ही उपाधी मला काय म्हणून दिलीस, माझ्या पाठीमागे हे लचांड कशाला लावलंस असं. तुझं विण सत्ता नाही वाचा वदविता. पांडुरंगाला तो म्हणतोय ही वाचेतनं शब्द जरी बोलायला झालं तर तुझ्या सत्तेशिवाय शब्द बाहेर बोलता येत नाही. ऐसे आम्ही जाणो दास म्हणून झालो उदास. असं हे आम्ही जाणतोय, आम्ही दास तुझे आहेत, आम्ही हे जाणतोय म्हणून आम्हाला उदास वाटते. की कशाला आमच्याकडे आला असेल, तुझ्याशिवाय काहीच चालत नाही, तुझ्याशिवाय आमची वाचासुद्धा बाहेर पडत नाही. आणि हा आमच्याकडे हा जो ज्ञानेश्वरानं ह्या भटजीला कशाला पाठवलं असेल. तुम्ही दिला धीर तेणे मन झाले स्थिर. तर तुम्ही देवा पांडुरंगा तुम्ही मला धीर झाला म्हणून माझं मन स्थिर झालं आहे. तुका म्हणे आड गेलो मी हे तुझे कोड. तुकाराम महाराज म्हणतात मी हे जे तुमचं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात मला तुमच्या पाठीशी घातले आहे आड. ही पाठीमागं मला घातलं आणि आपण देवा तुम्ही पुढे झाला आणि मला पाठीमागं घातलंय आणि हे तुमचं कौतुक आहे. काय मी जाणता तुम्हाहुनी अनंता. पांडुरंगा मी तुमच्यापेक्षा काय जास्त ज्ञानी आहे काय सांगा. जो हा करू अतिशय का तुम्हा दया नाही. मी हे एवढं सगळे खट अति शहाणपणा कशाला करू, तुम्हाला काय दया नाही की माझी येत काय. काय तुझं नाही कृपा विश्वासच्या माय बापा. विश्वाचा मायबाप पांडुरंग आहेस, तुला काय तुझ्याजवळ काय कृपा नाही काय. तू ह्या दया ब्राह्मणाला माझ्या पाठ्या कशाला लावलास. तुका म्हणे वाणी माझी वरे तुम्हा होणे. तुकाराम महाराज म्हणतात माझी ही वाणी म्हणजे वाचा ही तुमच्यामुळेच बोलतीय. माझं बोलणं सुद्धा हे तुमच्यामुळेच बोलणं मला वाचा फुटलेली आहे. काय ज्ञानेश्वरावणे ती पाठविले धरणे. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वराने माझ्याकडे इकडे पाठवलं आहे. ज्ञानेश्वराकडे काय कमी होतं, कशाला माझ्याकडे पाठवलं आहे. ऐकोरिया लिखित मूळ म्हण वेळी हे मात. ते त्याने पत्र ज्ञानेश्वराने दिलेलं होतं ते ऐकून म्हणून मी हे बोलतोय. तरी जाणे धनी वदे सेवकाची वाणी. तरी जाणे धनी सेवकाची वाणी ऐकणारा हा स्वामी आहे म्हणून मी हे बोलतोय. पांडुरंग हे माझा ऐकणारा आहे म्हणून मी बोलतोय. तुका म्हणे ठेवा होता सांभाळावे देवा. तुकाराम महाराजांचा देवा तुमचा परमार्थाचा ठेवा, तुम्ही त्याचा सांभाळ करावा. ठेविण्या डोई पायी झालो उतराई. डोईमेळ माझं डोकं पांडुरंगा तुमच्या पायावर मी ठेवलो आणि मग उतराई झालो मी तुमच्या ह्याच्यातनं ऋणातनं मुक्त झालो. कारण ते तुम्ही जाणा मी तराळ नारायणा. हे काय कारण असेल ते तुम्ही समजून घ्या. मी काय आहे, मी तराळ आहे. तराळ हा की ते फक्त गावातनं साधवायचं. तर तसं मी हे सगळं सांगतोय. तुम्ही जे अभंग सांगता त्याप्रमाणे मी ते साधवीत बाहेर फिरतोय. प्रसंगी वचन दिले तेची खावे अन्न. प्रसंगी वचन दिले तेची खावे अन्न. म्हणजे मी वेळ प्रसंगी द्याल ते अन्न खाऊन मी राहीन. तुका म्हणे भार तुम्ही जाणा थोडाफार. तुकाराम महाराज म्हणतात आमचे थोडंफार ओझे तुम्हाला माहीत आहेच, तुम्ही हे करा. आता उपदेशाचे अभंग, हे पुढचे जे अभंग आहेत ते उपदेशाचे आहेत.